नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी थोडीशी डिफरंट रेसिपी असं काहीतरी स्पेशल बनवणार आहे, ती म्हणजे व्हेज पनीर कढाई मसाला. व्हेज कढाई पनीर मसाला असं आहे त्या डिशचं नाव आहे. आणि आता इथं बाउलमध्ये मी थोडेसे काजू घेतलेले आहेत, एक पाववाटी होईल एवढे, आणि ते भिजत ठेवलेले आहेत. तोपर्यंत इकडे मी भाजीसाठी जे चिरायचे आहेत ते घेतलेले आहेत. पहिला मी कांदा चिरून घेते फ्रायसाठी. जो भाजीसाठी ग्रेव्ही तयार करायची आहे त्याच्यासाठी मी हा कांदा पहिला असा लांब लांब असा चिरून घेणार आहे. लांब चिरल्यामुळे चांगला फ्राय होतो, असा खरपूस असा चांगला कांदा फ्राय करायचा आहे. आणि त्याच्यासाठी अशी लांब लांबच काप करायचे आहेत कांद्याचे. आणि तसेच मी टॅमॅटोसुद्धा ग्रेव्हीसाठी घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी पण हे अशी पीस केलेले आहेत स्क्वेअरमध्ये. आणि खोबरं थोडं घालायचं आहे ग्रेव्हीत, आणि त्याच्यासाठी मी हे सुकं खोबरं वापरलेलं आहे. त्याचे पण पातळ पातळ असे काप चिरायचे आहेत. आणि त्याची पाट आहे ती काळी पाठीमागची ती काढून घेतलेली आहे, कारण त्याच्यामुळे चांगलं खोबरं बारीक होतं. त्याच्यासाठी मी पाठीमागची पाट ही काढून घेतलेली आहे. आणि खोबरं पहिला मी हे चांगलं पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. असं तांबूस चॉकलेटी ब्राउनिश कलर येईपर्यंत, असं ब्राउनिश होईपर्यंत मी फ्राय केलेलं आहे खोबरं. आणि काढून ठेवते थंड व्हायला. आणि आता इथे पॅनमध्ये आपण गरम मसाले सर्व कढाई मसाला जो तयार करून घ्यायचा आहे पहिला, त्याच्यासाठी मी जिरे हे पाव चमचा घेतलेले आहेत, धने 1 चमचा, बदाम फूल हे अर्धच घ्यायचं आहे, लवंग मिरी हे 3-4 असे पीस घेतलेले आहेत, आणि तमालपत्र घेतलेलं आहे. आणि दालचिनीचा अगदी छोटासाच तुकडा घेतलेला आहे फ्लेवरसाठी. जास्त घालायचं नाही आहे दालचिनी, नाही घातलं तरी चालेल. आणि धणे जिरे लवंग मिरी हे जास्त इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आणि आता हे फ्राय होऊन थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून, आणि त्याच्यानंतरच मी हे बारीक केलेले आहेत मिक्सरला. आणि खोबरंसुद्धा त्याच्यामध्ये फ्राय केलेलं घातलेलं आहे. आणि चांगला छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे. आणि तोपर्यंत इथं पॅनमध्ये मी कांदा जो लांब चिरला होता आणि टॅमॅटो तोसुद्धा अगदी छान फ्राय करून घेणार आहे. ब्राउनिश होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामुळे ग्रेव्हीला जास्त चांगली टेस्ट येते. त्यामुळे चांगला कांदा फ्राय होऊ द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्येच मग कांद्यामध्ये टॅमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत असा फ्राय करून घेणार आहे. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतरच हा टॅमॅटो त्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि टॅमॅटो चांगले फ्राय झाल्यानंतर कांदा प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवते. आणि तोपर्यंत सगळ्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत, कोबी घेतलेला आहे असा अर्धा, आणि त्याचे असे मोठे 2 भाग केलेले आहेत. हे 2 मोठे भागामधले आता मी लांब लांब असे कोबीचे काप करणार आहे. लांब असे कापच चांगले वाटतात भाजीमध्ये, त्यामुळे मी असे लांब लांब असे काप केलेले आहेत. छोटे कोबी चांगला वाटत नाही, त्याच्यामुळे मी असे लांब असे करून घेतलेले आहेत. आणि कांदासुद्धा असा 4च भाग पीस करणार आहे एका कांद्याचे. आणि त्याच्या अशा पाकळ्या सोडून घ्यायच्या आहेत. अशा मोठ्या मोठ्या पाकळ्या अशा कांद्याच्यासुद्धा भाजीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यामुळे खूप छान अशी भाजी वाटते. कांद्याच्या अशा सगळे सुट्टे भाग करून घ्यायचे आहेत पाकळ्या. आणि हा कोबी आहे तो स्वच्छ पाण्यामध्ये थोडा धुवून घ्यायचा आहे. आणि गाळत ठेवणार आहे एका प्लेटमध्ये हा धुवून झाल्यानंतर पाण्यातनं. आणि थोडासाच होईल एवढा मी फ्लॉवर घालणार आहे, अगदी कमी प्रमाणात. एक छोटे 5-6 पीस घेतलेले, कारण पनीरसुद्धा घालायचं आहे. पनीरचे असे आडवे उभे असे भाग करून असे स्क्वेअरमध्ये पनीर मी काप करणार आहे, छोटे छोटे पीस पनीरचे सुद्धा. पाहू शकता असे हे छोटे छोटे पनीरचे पीस झालेले आहेत आपले तयार. आणि हे सर्व असे
मी एका पॅनमध्ये या फ्राय करून घेणार आहेत ह्या भाज्या आणि पनीर, आणि जो कांद्याचे सुद्धा मोठे मोठे असे पीस केले होते. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा जो मोठा मोठा केला होता पीस, आणि हा कोबी चिरलेला लांब लांब असा, या सगळ्या भाज्या जे चिरलेल्या आहेत, फ्लावर, हे सगळं मी ह्याच्यामध्ये घालून पॅनमध्ये फ्रायसाठी टाकलेलं आहे. आणि हा पनीरसुद्धा फ्रायसाठी मी पॅनमध्ये घातलेलं आहे. आणि हे सगळं एकसारखं असं 5-7 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे पॅनमध्ये, म्हणजे जेणेकरून 60 ते 70% ह्या वाफवल्या जातील, ह्या भाज्या चांगल्या फ्राय करून घेतल्या जातील आणि पटकन ह्या ग्रेव्हीमध्ये शिजतील. त्याच्यासाठी ह्या फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय केल्यामुळे एकदम छान अशा टेस्टी बनतात ह्या भाज्या आणि कमी पाण्यामध्ये शिजतात ग्रेव्हीमध्ये. त्याच्यासाठी चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हा ग्रेव्हीसाठी आता आपण टॅमॅटो कांदा जो फ्राय केला होता आणि काजू जे भिजत घातले होते ते सुद्धा मी मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घेणार आहे, पेस्ट अशी. आणि आता हे फ्राय केलेल्या भाज्या मी साईडला थंड होत एका प्लेटमध्ये काढून ठेवते. आणि पॅनमध्ये तुपाचं 1 चमचा घातलेला आहे मी. तुपामुळे छान टेस्ट येते याच्यामुळे. आणि ही ग्रेव्ही जी केली ती फ्राय करण्यासाठी टाकलेली आहे आणि अशी चांगली परतून घ्यायची आहे ग्रेव्ही. टॅमॅटो कांदा पेस्ट जी होती ही मी घातलेली आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये 2 चमचे टेबलस्पून होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे, मिरची पावडर. आणि हे चांगलं परतून घेतलेलं आहे ह्या ग्रेव्हीमध्ये. आणि याच्यामध्ये जे खोबरं बारीक केलं होतं आणि मसाले, खडे मसाले, ते थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे पण मी ह्याच्यामध्ये घातलं आता. आणि मिक्सरचं भांडं परत एकदा धुवून घातलेलं आहे. आणि हे सगळं मसाला एकत्र मिक्स केले, शिजवलेलं आहे. आणि थोडंसं 1/2 वाटी होईल एवढं पाणी घेतलेलं आहे, 1/2 ते 1 वाटी. आणि ही ग्रेव्ही अशी मध्ये ह्या सर्व भाज्या ह्या मिक्स करून घ्यायच्यात, परतून घ्यायच्यात. आणि थोडंफार ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. वरतून असं गरम मसाला वगैरे घालण्याची आता गरज नाही आहे. आपण जे कढाई मसाला जेवढा केला होता, जो गरम खडे मसाले घालून, ह्याच्यामुळे एकदम छान अशी टेस्ट येते. आणि हे चवीनुसार वरतून मीठ घातलेलं आहे. आणि हे मिक्स करून असं 10 मिनटं होईल एवढं वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटात ही भाजी तयार होते. सगळ्यांना आवडणारी ही भाजी आहे, स्पेशल व्हेज कढाई पनीर मसाला. आणि वरतून अशी ही कोथिंबीर गार्निश केलेली आहे. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओला लाईक आणि शेअर तुम्ही करत नाही माझा व्हिडिओ, नक्की तुम्ही शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा.